नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवपूजेचे साधे सोपे 10 नियम पाहणार आहोत. तर मंडळी, हिंदू संस्कृतीत देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होते. असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, अडचणी व पिडांचे हरण होते. घरात होणारे क्लेश, वादविवाद टळत असतात. यामुळे घरोघरी देवतांची यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टीची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या चुका करायच्या नसतात आणि देवपूजेचे साधे सोपे 10 नियम या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, म्हणजे देवपूजेची संपूर्ण शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला माहीत होईल. कारण शास्त्रानुसार केलेली देवपूजा ही देवापर्यंत लवकर पोहोचते. म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने देवपूजा करा, त्याचे संपूर्ण फळ आपणास प्राप्त होईल. घरातील देवारा ईशान्य दिशेला असणे शुभ मानले जाते. कारण ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते. जर चुकीच्या दिशेला देवारा असेल तर देवपूजेचं फळ आपणास प्राप्त होत नाही. जर तुम्हाला ईशान्य दिशेला देवारा करणे शक्य नसेल तर तुम्ही पूर्व भिंतीला देवारा बनवू शकता. त्याचबरोबर पूर्व दिशेला मुख करून देवपूजा केली तर त्याचे सकारात्मक फळ आपणास प्राप्त होते. कारण या दिशेचे स्वामी सूर्य भगवान आहेत. सूर्य हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. पूर्व दिशेकडे म्हणजे सूर्य उगवणाऱ्या दिशेकडे मुख करून जर आपण देवपूजा केली तर आपणास देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होते. म्हणूनच देवांचे मुख पश्चिमेला आणि पूजा करणाऱ्याचे मुख पूर्व दिशेला असणे अत्यंत आवश्यक आहे. देवपूजेचा पहिला नियम, देवारा हा उंच नसावा. काही लोक देवपूजा उभा टाकून करतात, पण त्यांना देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही. हे मात्र नक्की आहे. कारण शास्त्रानुसार देवपूजा ही जमिनीवर बसून केलेली शुभ मानली जाते. याचे मुख्य कारण म्हणजे देवपूजा करताना देवपूजा करणाऱ्या व्यक्तीची उंची देवापेक्षा जास्त नसावी. काही लोक स्टूलवर बसून देवपूजा करतात. हे सुद्धा शास्त्राला मान्य नाही. आपण जेव्हा देवपूजेला बसतो तेव्हा आपली उंची देवापेक्षा जास्त नसावी. कारण आपण देवापेक्षा खूप लहान आहोत. देवपूजा करताना आपली उंची जर देवापेक्षा जास्त होत असेल तर देवपूजेचे पूर्ण फळ आपणास प्राप्त होतच नाही, मात्र दोष नक्की लागतो. म्हणून देवपूजा जमिनीवर बसूनच केली पाहिजे. पण काही लोकांना गुडघ्याचा त्रास असतो, त्यांनी मात्र स्टूलवर बसून देवपूजा करू शकता. अगदी अशक्य असेल तेव्हाच आपण स्टूलवर बसून पूजा करू शकता. देवपूजा करताना बसण्यासाठी आसनाचा उपयोग अवश्य केला पाहिजे. कारण बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते. त्याचं संपूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही. देवपूजेचं संपूर्ण फळ प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण आसन घेऊनच देवपूजेला बसलं पाहिजे. देवाच्या आसनाचे सुद्धा नियम आहेत. देवपूजेसाठी जे आसन तुम्ही वापरता त्या आसनाचा फक्त देवपूजा करण्यासाठीच वापर करा. भोजन करण्यासाठी किंवा इतर कामासाठी त्या आसनाचा उपयोग करू नका. देवपूजेला बसल्यानंतर भिंतीला किंवा कोणत्याही वस्तूला टेका देऊन बसू नका. त्यामुळे नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. आसनावर बसल्यानंतर प्रथम आपणास कुंकाचा तिलक करायचा आहे. सुवासीन स्त्री असेल तर आपण हळदी कुंकू लावून घेऊ शकता. कारण ज्याच्या माथ्याला तिलक नाही त्याची पूजा देवाला मान्य नाही. म्हणून आपल्या माथ्याला तिलक असणे खूप गरजेचे आहे. तिलक करण्याचे सुद्धा नियम आहेत. जे कुंकू तुम्ही स्वतःला लावून घेता ते कुंकू देवासाठी चुकूनही वापरू नका. देवासाठी वेगळं आणि तुमच्यासाठी वेगळं कुंकू ठेवलं पाहिजे. देवाऱ्यात तांदूळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते. पण देवाऱ्यात तांदूळ हे अखंड ठेवले पाहिजे. तुटलेले, भिजलेले तांदूळ देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. यामुळे घरातील सुख समृद्धीची हानी होते. देवाऱ्यात तांदूळ पिवळे करून ठेवावे, म्हणजे हळदीने पिवळे करून ठेवावे.
हळदीने पिवळे करून ठेवलेले तांदूळ देवाऱ्यात ठेवल्यामुळे घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते. देवपूजेसाठी पाणी नेहमी ताजेच वापरावे. देवपूजा करण्यासाठी शिळ्या पाण्याचा उपयोग चुकूनही करू नका. ज्या भांड्यातील पाणी तुम्ही पूर्वी वापरलेलं आहे त्या भांड्यातील पाणी देवपूजेसाठी चुकूनही वापरू नका. देवपूजेसाठी पाणी वेगळेच ठेवा. जर तुमच्याकडे पाणी रोज येत नसेल तर तुम्ही देवपूजेसाठी एक वेगळं भांडं भरून ठेवू शकता. ते भांडं पितळेचं किंवा तांब्याचं असावं. त्यामध्ये बेलपत्र किंवा तुळशीपत्र टाकून ठेवावं. त्यामुळे ते पाणी नेहमी ताजेच राहील. देवपूजा करतेवेळी देवांच्या पाण्याला नखाचा स्पर्श होणार नाही याची अवश्य काळजी घेतली पाहिजे. कारण देवपूजेच्या पाण्याला नखाचा स्पर्श झाल्यामुळे ते पाणी अपवित्र होतं आणि अपवित्र पाण्याने देवांना स्नान घातल्यामुळे आपल्यावर अडचणी येऊ शकतात. देवासमोर जो आपण दिवा लावलेला असतो तो दिवा रोजच स्वच्छ केला पाहिजे. त्यातील वाती रोजच बदलली पाहिजे. आज लावलेली वात उद्या चुकूनही वापरू नका. असे केल्याने आपलं भाग्य आपणास साथ देत नाही. दिव्यातील वाती रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य उजळायला मदत होतं. म्हणून दिव्यातील वात रोजच बदलली पाहिजे आणि दिवासुद्धा रोजच स्वच्छ केला पाहिजे. देवाऱ्यातील दिवा एकच वापरावा म्हणजे तो देवाच्या सानिध्यात राहून देवरूपी पवित्र बनेल. म्हणजे देवाऱ्यातील दिवा नेहमी नेहमी बदलू नका. एकच दिवा वर्षानुवर्ष वापरला पाहिजे. म्हणजे तो दिवा सिद्ध होतो आणि आपणास सकारात्मक ऊर्जा देत राहतो. त्याचबरोबर दिवा जमिनीवर चुकूनही ठेवू नका. आसन ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण दिवा भूमीवर ठेवला की त्याचं फळ आपणास प्राप्त होत नाही. त्यासाठी लाल रंगाचं आसन वापरणं शुभ मानलं जातं. किंवा तांदळाच्या प्लेटवर आपण दिवा ठेवू शकता. शास्त्रानुसार दिवा लावल्यानंतर हात धुणे शुभ मानले जाते. देवाऱ्यात तेलाचा दिवा आपल्या उजव्या भागाला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या भागाला ठेवावा. देवाऱ्यातील देव उंच नसावेत. देवाऱ्यातील देवांची उंची आपल्या बोटाच्या हिशोबाने 8 बोट इतकी असावी. जास्त मोठ्या मूर्ती देवाऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते. कारण त्यांची पूजा करण्याची पद्धत आणि नियम खूप वेगळे असतात. त्यातील महत्त्वाचा नियम म्हणजे मोठी मूर्ती देवाऱ्यात असेल 3 टाईम आरती आणि 3 टाईम नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे आणि दार बंद करून आपण कोठेही बाहेर जाऊ शकणार नाही. हा नियम आपल्याच्याने पाळणे शक्य नसल्यामुळे देवाऱ्यामध्ये लहान मूर्तीच ठेवणे शुभ मानले जाते. म्हणून देवाऱ्यात जास्तीत जास्त 8 इंच इतकीच मूर्ती असणे शुभ मानले जाते. एका देवाची एकच मूर्ती देवाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते. त्याचबरोबर देवाऱ्यामध्ये खंडित मूर्ती चुकूनही ठेवू नका. त्यामुळे आपल्यावर अशुभ परिणाम पडू शकतो. जर तुमच्या देवाऱ्यातील देवांचं नाक डोळे स्पष्ट दिसत नसेल तर असा देव देवाऱ्यात ठेवणे अशुभ मानले जाते. तर त्यांची पूजा करून विधिवत पाण्यामध्ये विसर्जित करावे. तर यामुळे आपणास दोष लागत नाही. देवपूजा करताना मंत्रजप अवश्य केलाच पाहिजे. जर तुम्हाला कोणताही मंत्र येत नसेल तर तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. देवपूजा करताना मौन अवश्य पाळलं पाहिजे. देवपूजा करताना चुकूनही कोणाशीही बोलू नका. देवपूजा करताना मंत्रजाप करतच देवपूजा केली पाहिजे. कारण आपण कोणाशी बोलत देवपूजा करत असेल तर आपले लक्ष विचलित होते. लक्ष इतरत्र भटकत राहते. असं केल्याने देवपूजेचे फळ आपणास प्राप्त कसे काय होणार. म्हणून देवपूजा करताना चुकूनही बोलू नका. मनातल्या मनात मंत्रजाप करत आपण देवपूजा करावी. देवांना अंघोळ घालताना एका देवाचं पाणी दुसऱ्या देवाच्या अंगावर जाणार नाही याची काळजी घेऊनच आपण देवांना स्नान घातलं पाहिजे. देवांना देवाऱ्यात ठेवताना प्रथम देव गणपती ठेवला पाहिजे. कारण गणपतीला प्रथम देवताचा मान आहे. म्हणून प्रथम गणपतीलाच अंघोळ घालायची आहे आणि प्रथम देवाऱ्यात गणपतीलाच ठेवायचा आहे. हा नियम मात्र सर्वांनीच लक्षात ठेवला पाहिजे. देवांना पुष्प वाहत असताना देवाच्या चरणी ते अर्पण केले पाहिजे. आणि झाडाला जशा प्रकारची फुलं लागतात तशा प्रकारेच फुलं अर्पण केलं पाहिजे. देवांना उलटे फुलं अर्पण चुकूनही करू नका. देवांसाठीचे फुलं पायधुळी पडलेले, सुकलेले किंवा कळ्या चुकूनही वापरू नका. यामुळे आपणास दोष लागतो. देवाऱ्यात देवांना मांडताना प्रत्येक मूर्तीमध्ये 1 इंचाचा अंतर असलाच पाहिजे. कारण देव जवळजवळ ठेवणे अशुभ मानले जाते.
देवाऱ्यात शंख एकच ठेवला पाहिजे. आणि देवाऱ्यात शंख कसा ठेवावा? शंख अशा प्रकारे ठेवला पाहिजे, कारण शंखाचं मुख पूर्व दिशेला असेल तर त्याचा उघडा भाग दक्षिणेला राहतो. म्हणून दक्षिणावर्ती शंख देवाऱ्यात अशाच प्रकारे ठेवला पाहिजे. देवाऱ्यात गरुड घंटी ठेवणे शुभ मानले जाते. गरुड हे साक्षात विष्णू भगवान यांचे वाहन असल्यामुळे देवपूजा करताना गरुड घंटी वाजवल्यामुळे देवांचे आगमन आपल्या घरात होत असते. अन्नपूर्णा मातेला तांदळात ठेवणे शुभ मानले जाते, पण ते तांदूळ रोजच बदललं पाहिजे. ते तांदूळ आपण आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरू शकता. अन्नपूर्णा मातेच्या खाली ठेवलेले तांदूळ चुकूनही पक्ष्यांना टाकू नका. या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. ते तांदूळ आपण स्वतः ग्रहण केल्यामुळे आपल्या घरात अन्नपूर्णा निवास करते आणि ते अन्न खाऊन आपण सुखी व समाधानी राहतो. देवाऱ्यातील पुरुष देवतांना चंदनाचा किंवा केशराचा तिलक करणे शुभ मानले जाते आणि स्त्री देवीला हळदी कुंकवाचा तिलक करावा. देवपूजा झाल्यावर आरती केलीच पाहिजे. देवपूजा झाल्यावर आरती जर तुम्ही करत नसाल तर देवपूजा करूनही त्याचा लाभ आपणास मिळत नाही. म्हणून देवपूजा झाल्यावर आरती केलीच पाहिजे. आरती झाल्यानंतर नैवेद्य जरूर अर्पण करावा. नैवेद्य आपण घरात बनवलेला असावा. बाहेरून आणलेला नैवेद्य चुकूनही देवाला अर्पण करू नका, कारण घरात बनलेल्या अन्नामध्ये सात्विकता राहते, बाहेरून आणलेल्या अन्नात बिलकुल नसते. नैवेद्य दाखवल्यावर आसनाच्या पाया पडून आपणास आसन त्याच्या जागेवर ठेवायचं आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर आसनाच्या पाया पडून आपणास आसन उचलायचं आहे आणि घडी घालून त्याच्या जागेवर ठेवायचं आहे. हे झाले देवपूजेचे साधे सोपे नियम. तर या नियमांचा अवलंब करून जर आपण देवपूजा करत असाल तर त्याचे लाभ आपणास 100 पटीने जास्त मिळते. तर मंडळी, व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.